हॅलो मुलांनो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच की ज्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात, किंवा ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. मग अशा या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आपल्याला आज या ठिकाणी पाहावयाची आहेत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटुंबसंस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच एखादा विशिष्ट उद्योग आपलं कार्य कशा प्रकारे पार पाडतो याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एखादी कुटुंबसंस्था आपलं काम कशा पद्धतीने पार पाडते याचाही अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच सर्व उद्योगसंस्थेचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही, किंवा सर्व कुटुंबाचाही अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. वैयक्तिक किमतीचाही या ठिकाणी या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते त्याच गोष्टीचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्व वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास या ठिकाणी केला जात नाही, आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचाच अभ्यास करते. एखादी उद्योगसंस्था आपलं कार्य कशी पार पाडते, एखादी कुटुंबसंस्था आपलं कार्य कशी पार पाडते, एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित केली जाते, एखादा उपभोक्ता कोणत्या वस्तूची कशी मागणी करतो, एखादा उत्पादक कोणत्या वस्तूचा किती पुरवठा करतो. म्हणून एखादा व्यक्ती, एखादी उद्योगसंस्था, एखादी कुटुंबसंस्था, एखाद्या वस्तूची किंमत, अशा या छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य ठरतं ते की वैयक्तिक घटकांचा अभ्यास. या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच किंमत सिद्धांत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत असंही म्हटलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये की किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. आता आपण पहिल्यांदा पाहूया त्या वस्तूची किंमत कशी निश्चित केली जाते. एखाद्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा यावरून निश्चित केला जातो. तर आता एखाद्या वस्तूची मागणी निश्चित करणारा घटक आहे तो म्हणजेच उपभोक्ता. मग एखाद्या वस्तूची मागणी निश्चित करणारा उपभोक्ता कसा वागतो याचा अभ्यास केला जातो, आणि त्यामुळं की एखाद्या वस्तूची मागणी आणि एखाद्या वस्तूचा पुरवठा या दोघांच्या समतोलातून वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता पुरवठ्याच्या बाजूचा विचार केला तर उत्पादक म्हणून एखादा उत्पादक कसा वागतो याचाही अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे वरच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं आहे, आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. आता वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्यावरून ठरते, आणि म्हणून मग एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास केला जातो. तर सेवांच्या किमती म्हटल्यानंतर की आता वस्तू आणि सेवा याच्यामध्ये काय फरक आहे, तर ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात, स्पर्शाला जाणवतात, जागा व्यापतात अशा गोष्टी किंवा बाबी म्हणजेच वस्तू होय. तर ज्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, स्पर्शाला जाणवत नाहीत किंवा जागा व्यापत नाहीत, पण त्यामुळं मानवाची गरज मात्र पूर्ण होते, अशा गोष्टींना अर्थशास्त्रामध्ये सेवा अशा म्हणल्या जातात. आता उदाहरणार्थ डॉक्टर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, तर यांच्या किमती म्हणजेच यांचं वेतन कसं निश्चित होतं याचा अभ्यास या ठिकाणी या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो, आणि म्हणून वस्तू व सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचाही अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता उत्पादनाचे घटक आहेत ते आपण 11वीला पाहिलेले आहेत. 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर भूमीला मिळणारा खंड म्हणजेच भूमीची किंमत आहे खंड. श्रमाला मिळणारा मोबदला म्हणजेच श्रमाची किंमत आहे ती वेतन. तर भांडवलाला मिळणारा मोबदला म्हणजे व्याज, म्हणजे भांडवलाची किंमत आहे ती व्याज. तर संयोजकाला मिळणारा मोबदला आहे तो नफा, म्हणजेच संयोजकाची किंमत आहे ती नफा. आणि म्हणून उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, तर यांच्या किमती आहेत खंड, वेतन, व्याज आणि नफा.
तर भूमीला खंड कसा निश्चित केला जातो, श्रमाला वेतन कसं निश्चित केलं जातं, तर भांडवलाला व्याज कसं दिलं जातं, त्याचबरोबर संयोजकाला मिळणारा नफा कसा मिळतो, याचाही अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे वस्तू व सेवांच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती निश्चित होत असल्यामुळे या सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही या ठिकाणी म्हटले जाते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच आंशिक समतोल. आता आंशिक समतोल म्हणजे काय, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजेच समतोल होय. तर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. आणि म्हणून आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता आपलं वर्तन कशा पद्धतीनं करतो याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर एक उत्पादन संस्था आपलं कार्य कशा रीतीनं पार पाडते याचा अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर की विशिष्ट उद्योग आपलं काम कशा पद्धतीनं करतो याचाही अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमधले जे छोटे छोटेसे घटक आहेत, जे लहान लहान घटक आहेत, हे लहान लहान घटकांमध्ये समतोल कशा पद्धतीनं साध्य होतो याचा अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचं विश्लेषण केलं जातं. आता आंशिक समतोलामध्ये काय केलं जातं, तर आंशिक समतोलामध्ये एखाद्या घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला केलं जातं आणि त्या बाजूला केलेल्या घटकांचा व्यवस्थित रीतीनं स्वतंत्र रीतीनं अभ्यास केला जातो. कारण असा अभ्यास करणं हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं काम आहे. आणि असा अभ्यास केल्यामुळं की एखाद्या छोट्याशा घटकाचा व्यवस्थित तपशीलवार पद्धतीनं अभ्यास करणंही या ठिकाणी सोपं जातं. आणि म्हणून आंशिक समतोल हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. कारण इतर घटकांमधून एखादा घटक बाजूला करणे आणि त्या बाजूला केलेल्या घटकाचा स्वतंत्र रीतीनं अभ्यास करणं हे सोपं जातं. आणि त्यामुळं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये एखादा घटक आपलं कार्य कशा पद्धतीनं पार पाडतो आणि त्याचा समतोल कशा रीतीनं साध्य होतो याचा अभ्यास या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते आंशिक समतोल. या ठिकाणी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याचं विशिष्ट गृहीतकांवर आधारित. आता विशिष्ट सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे गृहीतकांवर आधारित आहे. जर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामधलं गृहीतके जर बाजूला काढले तर सूक्ष्म अर्थशास्त्राला काही अर्थ राहत नाही. कारण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे मुळातच विशिष्ट परिस्थिती कायम असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना या गृहीतकावर आधारित आहे. या गृहीतकाचा आधार घेऊनच सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे लिहिलं गेलेलं आहे. आता विशिष्ट गृहीतकं म्हणजेच काय असतं, तर इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकाचा या ठिकाणी आधार घेतला जातो आणि त्या ठिकाणी अर्थशास्त्राचं विवेचन केलं जातं. आता इतर परिस्थिती कायम म्हणजेच काय, तर पूर्ण रोजगार असला पाहिजे अर्थव्यवस्थेमध्ये. अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्था असली पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असली पाहिजे. तर त्याचबरोबर सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण असलं पाहिजे. असे गृहीत वास्तविकतेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला अस्तित्वात असलेली दिसत नाहीत. पण आपण असं गृहीत धरलं पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आहे. आता पूर्ण रोजगार म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे रोजगार दिला जाणं त्याला म्हणायचं पूर्ण रोजगार. पण अशी परिस्थिती अस्तित्वामध्ये असणं हे कधीही शक्य होत नाही. पण आपण मात्र या ठिकाणी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये असं गृहीत धरलं गेलं पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही असली पाहिजे. आता शुद्ध भांडवलशाही असणं हे कधीही शक्य होत नाही. पण तरीही आपण गृहीत धरलं पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही आहे. त्याचबरोबर पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. आता पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय, तर ज्या स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, त्यांची वस्तू जी असते ती एकजनिसी असते आणि त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये येणारे ग्राहक आणि विक्रेते यांना त्या बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. पण अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्याच ग्राहकांना आणि सगळ्याच विक्रेत्यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असेलच याचं आपण खात्री देऊ शकत नाहीत. पण तरीही आपण मात्र गृहीत धरलं पाहिजे की बाजारामध्ये येणारे जे सर्व ग्राहक आणि विक्रेते आहेत यांना पूर्ण स्पर्धेची पूर्ण ज्ञान आहे. सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण म्हणजे जे काही उत्पादक आहेत, जे उत्पादन संस्था आहेत त्या वस्तूचं उत्पादन करतात, त्याची किंमत ठरवतात, बाजारपेठेमध्ये नेऊन त्या वस्तू विकतात आणि ग्राहकांना त्याचा लाभ घेता येतो. आणि हे सर्व करत असताना सरकार हस्तक्षेप करत नाही असं आपण या ठिकाणी गृहीत धरलं पाहिजे. पण असं होणं कधीही शक्य नाही की सरकार हे हस्तक्षेप नेहमी करतच असतं. पण तरीसुद्धा
की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र जर आपल्याला मांडायचं असेल, स्पष्ट करायचं असेल, तर त्या ठिकाणी पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा आणि सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण हे कायम आहेत असं या ठिकाणी आपल्याला गृहीत धरूनच या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण करावं लागतं. कारण असं जर आपण गृहीत जर धरली तर आपल्याला अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण करणं हे सोपं जातं. आणि म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये की असं एक गृहीत धरलेलं आहे की ते विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. यानंतरचं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं 5वं वैशिष्ट्य आहे ते विभाजन पद्धत. आता विभाजन पद्धती म्हणजेच काय, तर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये या विभाजन पद्धतीचा वापर केला, तो समग्र पद्धतीचा वापर केला जात नाही. आता थोडक्यात सांगते की समग्र पद्धत म्हणजेच की एकाच वेळेस सर्व घटकांचा एकत्रित रीतीनं अभ्यास करणं, याला म्हटलं जातं समग्र पद्धत. तर विभाजन पद्धत म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेचे लहान लहान भागामध्ये विभाजन करायचं आणि त्या विभाजन केल्यानंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास करायचा, याला या ठिकाणी विभाजन पद्धत असं म्हणतात. आणि या विभाजन पद्धतीमध्ये जर आपण असे छोटेसे घटक पाडून जर त्याचा स्वतंत्र रीतीने तपशीलवार जर अभ्यास केला तर ते अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अनेक घटकांकडून आपल्याला हे राष्ट्रीय उत्पन्न जमा होत असतं, पण ह्या अनेक घटकांकडून जे राष्ट्रीय उत्पन्न जमा होतं त्या अनेक घटकांकडून जमा होणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास न करता अनेक घटकांपैकी एखाद्या घटकांकडून जे आपल्याला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो आणि असा अभ्यास करणं आपल्याला या ठिकाणी सोपं जातं, त्यालाच म्हटलं जातं विभाजन पद्धत. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे ते समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. आता समग्र मागणीमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. अनेक घटकांकडून केलेल्या मागणीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास या समग्र मागणीमध्ये करता येतो. पण इथं जर आपण बघितलं तर समग्र मागणीचा अभ्यास न करता आपल्याला समग्र मागणीमधील एखाद्या वैयक्तिक मागणीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. आणि म्हणून विभाजन पद्धत म्हणजे तरी काय असतं, तर अर्थव्यवस्था जी अनेक घटकांनी बनलेली आहे, अर्थव्यवस्था जी अनेक बाबींनी बनलेली आहे, त्या अनेक घटकांचं छोट्याशा भागांमध्ये विभाजन केलं जातं आणि ह्या छोट्याशा भागांमध्ये विभाजन करून त्या प्रत्येक विभाजन केलेल्या घटकाचा स्वतंत्र रीतीनं तपशीलवार या ठिकाणी अभ्यास केलं जातं, त्यालाच म्हटलं जातं विभाजन पद्धत. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये या विभाजन पद्धतीचा वापर केला जातो आणि असा विभाजन पद्धतीचा वापर केल्यामुळं आपल्याला अर्थव्यवस्थेचा सखोल आणि तपशीलवार या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्वाचा वापर केला जातो. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. आता सीमांत परिमाण म्हणजे काय, तर सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. आता या ठिकाणी जर आपल्याला एक उदाहरण घ्यायचं झालं तर समजा की एक 10 नग घेऊन आपण या ठिकाणी वस्तूचं उत्पादन करत आहोत, पण 10 नग घेतल्यानंतर समजा एक 100 नगाचं उत्पादन झालं आणि त्यानंतर आपण 11वा नग घेतला आणि 11वा घटक घेऊन जर आपण वस्तूचं उत्पादन केलं आणि त्यानंतर जर समजा 101 नगाचं उत्पादन जर झालं तर हा एक नग जो वाढलेला आहे तो कुणामुळे वाढलेला आहे, तो 11व्या नगामुळं, त्यालाच म्हणायचं आहे सीमांत परिमाण. म्हणजे थोडक्यात काय, तर सीमांत परिमाण म्हणजेच एखाद्या वाढीव नगामुळं एकूण परिमाणात किंवा एकूण उत्पादनात होणारा जो बदल असतो त्याला या ठिकाणी सीमांत परिमाण असं म्हटलं जातं. सीमांत म्हणजेच तसं बघायला गेलं तर शेवट. आणि म्हणून या ठिकाणी की सीमांत परिमाणा म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणामध्ये होणारा बदल होय. एखादा नग तसं बघायला गेलं तर ह्याचं खूप वाढीवसुद्धा आपल्याला स्पष्टीकरण करता येतं. एखादा नग वाढल्यामुळं होणारा उत्पादनातला बदल किंवा एखादा नग घटल्यामुळं उत्पादनात होणारा बदल म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी त्याला सीमांत परिमाण असं म्हटलेलं आहे. सीमांत तत्वाचा वापर ह्या सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना या ठिकाणी केला जातो. म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ते हे आर्थिक निर्णय जर त्यांना घ्यायचा असेल तर त्या बाबतीमध्ये सीमांत तत्वाचा वापर करावा लागतो. कारण शेवटच्या नगामुळं एकूण उत्पादनामध्ये
जास्त बदल झालेला आहे का कमी बदल झालेला आहे हे त्या सीमांत तत्वामुळं कळतं. आणि म्हणून एखादा नग वाढवायचा का एखादा नग कमी करायचा उत्पादन करत असताना, एखादा नग जर वाढवला तर उत्पादनात भर पडते का घट होते, याचा अभ्यास आपल्याला या सीमांत तत्वाचा वापर केल्यामुळे करता येतो. आणि म्हणून उत्पादकांना आणि उपभोक्त्यांना सीमांत तत्वाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात करता येतो. एखादा उपभोक्ता, समजा एक उपभोक्त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर, एखादा उपभोक्ता जर 10 वस्तू खरेदी करत असेल तर त्या 10 वस्तूमुळे त्या उपभोक्त्याला मिळणारं समाधान आणि 11वी वस्तू घेतल्यामुळं त्या उपभोक्त्याला मिळणारं समाधान याचा अभ्यास या सीमांत तत्वामध्ये केला तो. आणि म्हणूनच की सीमांत तत्व म्हणजेच एखादा नग किंवा एखादा घटक घेतल्यानंतर एकूण उत्पादनात कमी किंवा जास्त जो बदल होतो त्याला त्या ठिकाणी सीमांत परिमाण असं म्हणलं जातं. आणि त्या सीमांत परिमाणाचा उपयोग हा उत्पादक आणि उपभोक्त्याला आर्थिक निर्णय घेताना होत असतो. आणि म्हणून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्वाचा या ठिकाणी वापर केला जातो. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे या ठिकाणी विश्लेषण केले जाते. आता पूर्ण स्पर्धा म्हणजेच काय, तर मग आपण थोडंसं पाहिलेलं आहे की ज्या स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, त्यांची वस्तू एकजणसी असते आणि त्याचबरोबर त्या विक्रेत्यांना बाजारामध्ये येण्याचं जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. त्या विक्रेत्याला, ग्राहकाला बाजाराचं पूर्ण ज्ञान असतं. अशी जी सर्व वैशिष्ट्ये एखाद्या बाजारामध्ये दिसतात त्याला पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजेच काय, तर ज्या बाजारामध्ये मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये दिसतात आणि पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये दिसतात. आणि म्हणून पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण असलेली स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे वस्तुभेद होय. प्रत्येक विक्रेता स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपली वस्तू इतरांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे, आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं तो रंग, रूप, गुण, चव, आकार, प्रकार, वेस्टर्न आणि दर्जा या बाबतीमध्ये आपली वस्तू इतरांपासून तो वेगळी करण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळी करतो. तरच तो बाजारामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. त्याला म्हटलं जातं मक्तेदारीयुक्त स्पर्धा. तर मक्तेदारी म्हणजे काय, तर ज्या बाजारामध्ये की एकच उत्पादक किंवा एकच विक्रेता असतो, त्याला दुसरा पर्याय उपलब्ध नसतो, तो एकटाच एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो. बाजारपेठेवर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. त्यानं वस्तूचं जे उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूच्या उत्पादनावरही म्हणजेच वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. म्हणजे एखाद्या बाजारामध्ये एखादा असलेला विक्रेता, त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर असलेलं नियंत्रण, किमतीवर असलेलं नियंत्रण, बाजारावर असलेलं नियंत्रण असणारा बाजार म्हणजेच मक्तेदारी होय. तर अल्पाधिकार बाजार म्हणजे ज्या बाजारामध्ये विक्रेत्याला थोड्याफार प्रमाणात आपला अधिकार गाजवता येतो त्याला म्हटलं जातं अल्पाधिकार बाजार. अशा ह्या पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार बाजार या विविध बाजारांचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपल्या या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आणि यानंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच मर्यादित व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती आहे मर्यादित स्वरूपाची. कारण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक स्वरूपाची आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या या अशा मोठ्या आर्थिक वृद्धी यासारख्या मोठ्या राष्ट्रव्यापी घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जात नाही. तर या ठिकाणी की लहान लहान वैयक्तिक एखाद्या घटकापुरताच या ठिकाणी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरचे जे मोठमोठे घटक असतात त्या मोठमोठ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी या मर्यादित व्याप्ती या पॉईंटवर एखाद्या मार्काचं आपल्याला परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हसुद्धा विचारलं जाऊ शकतं. की समजा उदाहरण जर घ्यायचं झालं तर जोड्या लावामध्ये अ गटामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, तर ब गटामध्ये मर्यादित व्याप्ती आणि त्याचबरोबर व्यापक व्याप्ती. तर अर्थातच सूक्ष्म अर्थशास्त्राची जोडी लागेल ती म्हणजेच मर्यादित व्याप्ती. अशा पद्धतीनं आपल्या या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या ठिकाणी आज आपण इथं पाहिलेली आहेत. धन्यवाद.